उजास आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट व स्वयंसेवकाच्या सहकार्याने 16 ते 25 वयोगटातील सुमारे 1000 तरुणींना मासिक पाळीचे आरोग्य आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करणाऱ्या वॉल पेंटिंगच्या उपक्रमात सहभागी करून घेण्यात आलं। मासिक पाळीशी संबंधित मिथक आणि गैरसमजांना आव्हान देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। माझे नाव पूनम पाटकर, मी उज्जास प्रोजेक्टला हेड करते। उज्जास हे आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट याचं प्रोजेक्ट आहे, जे अद्वैतेश बिर्ला यांनी इनिशिएट केलेला प्रोग्राम आहे। आज आपण इकडे विमेन्स डे आहे, 8 मार्चचा विमेन्स डेचा प्रोग्राम अशा पद्धतीने सेलिब्रेट करायचा विचार केला आहे, जिकडे आपण बेसिकली आर्ट एक्सप्रेस म्हणून हा प्रोग्राम केला, जिकडे बऱ्याच स्टुडंट्सना आणि माझ्याबरोबर ज्या प्रिन्सिपल आहेत त्यांच्या कॉलेजला येऊन मेन्स्ट्रुअल हेल्थ अँड हायजीन या टॉपिकला जिकडे बोललं जात नाही, जिकडे खूप लोकांना बोलायला लाज वाटते किंवा भीती वाटते, अशा एका टॉपिकला घेऊन मोठ्या प्रमाणात अवेअरनेस करायचा होता। आणि म्हणून आपण वॉल पेंटिंग किंवा आर्ट हे चॉईस केलं। आर्ट याच्यासाठी आपण चॉईस केलं की जेणेकरून आर्ट हे एक माध्यम आहे की आपण ते खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्रेस करू शकू। ते करताना आपण खूप बिंदास असतो, बिंदास त्याच्यामध्ये कलर्स टाकतो आणि ते करता करता आपल्याला समजत जातं की ही खूप नॉर्मल गोष्ट आहे आणि ही आपण तशाच पद्धतीने घेतली पाहिजे। आणि म्हणून आपण आर्टचा वापर केला आहे या मोठ्या प्रमाणात अवेअरनेस करायला। वॉल पेंटिंग का, तर वॉलवरती ते कायम राहील आणि जाता येता बऱ्याच लोकांना याबद्दलची इन्फॉर्मेशन मिळेल आणि ह्याला नॉर्मलाइज्ड करता येईल, याच्यासाठी आपण हा प्रोग्राम केला होता। यातून आपण जवळजवळ 200 व्हॉलंटियर्सना इन्क्लूड करायचा प्रयत्न केला आहे आणि 1000-1500हून जास्त स्टुडंट्सना आपण इथे पोचवण्याचा, हा मेसेज पोचवण्याचा याच्यातून प्रयत्न केला गेला आहे। नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।